एकीकडे अशोक खरातचं वाढतं प्रस्थ पाहताना संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात त्याचं प्रकरण गाजतंय. आणि आज संगमनेरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली आहे. संगमनेरमध्ये सुद्धा एक दत्तधाम नावाच्या एका मंदिरामध्ये एक पुजारी गडगे नावाचा पुजारी मात्र तिथे अ, काही आजार बरे होत असल्याचा दावा करतोय. मंत्रोपचाराने ते आजार बरे करण्याचा तो दावा करतोय. आता आपल्यासोबत अनिसचे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम आहेत. मॅडम, असे तो जो आहे गडगे महाराज, तो असे जे दावे करतोय, असे ते होते. खरं तर ह्या दाव्यांच्या संबंधाने म्हणजे महाराष्ट्र अण्णीसपेक्षा सुद्धा ही डॉक्टर्स असोसिएशन जी आहे त्यांनी खरं आवाज उठवणं गरजेचं आहे की असे फसवे दावे तुमच्या व्यवसायावर पण त्याचा परिणाम करणारा आहे ना. तर असे दावे करणं हे अंधश्रद्धामूलक आहे, फसवेगिरी करणं आहे आणि याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. तर अशा दाव्यांमुळे तो जे दावे करतो अशा प्रकारामुळे कुठलेही आजार बरं होत नाही. आज कॅन्सरसारखा आजार बरं करण्याचा तो दावा करतोय. आज मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत किंवा ज्या यंत्रणा आहेत मग त्या शासनाने बंद करायच्या का किंवा खाजगी सेवा आहेत त्या बंद करायच्या का. तर हा जो दावा आहे हा पूर्णपणे फसवा आहे. लोकांमध्ये तो अंधश्रद्धा पसरवतो आहे आणि लोकांच्या दैवी किंवा आध्यात्मिकता किंवा ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा तो गैरफायदा घेतो आहे. एकीकडे पाहिलं तर अशोक खरातचं प्रकरण घडतंय. आजही आपल्याकडे हे प्रकरण आता उदयास आलंय. तुम्ही या बाबतीत काय पाऊल उचललंय? अ, आता अशोक खरातचं प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. अशोक खरात काय एकदम जन्माला आलेला नाहीये. अशोक खरात निर्माण करण्यात समाजाचा सर्व समाज घटकांचा वाटा आहे. त्याच्यात मग राजकारणी असतील, ज्या शासकीय अधिकारी असतील आणि सर्वसामान्य, त्याच्याकडे सर्वसामान्य नाही खरं तर त्याच्याकडे खूप मोठ्या वर्गातले लोक जात होते, पण ह्या सगळ्यांचाच अशोक खरात निर्माण करण्यामध्ये वाटा आहे. तशाच प्रकारे आज ना उद्या जर याच्याकडे दुर्लक्ष केलं ह्या दत्तधाम आश्रमवाला जो बाबा आहे तर याचा सुद्धा उद्या अशोक खरात होऊ शकतो. त्याची वाटचाल त्याच दिशेने आहे. कारण आता पूर्वी त्याची 300-500 फी होती. आम्ही 2020 पासून त्याचा पाठपुरावा करतोय. आता त्याची फी 11,000 21,000 आणि परवा समजलं की काही लोकांकडून तो 50,000 1,00,000 रुपये सुद्धा घेतो. अशा प्रकारे आर्थिक शोषण तो मोठ्या प्रमाणात करतो. आर्थिक शोषणाबरोबरच लोकांना जर कॅन्सर बरा करण्याचा जो दावा करत असेल तर लोक म्हणजे औषधोपचार बाजूला ठेवून त्याच्याकडे येतात आणि मग अशा प्रसंगी ते आपला जीव गमावत असणार. म्हणजे तो सर्वे करण्याची बाब आहे खरं तर, पण असं निश्चितच घडत असणार. तर अशा प्रकारे लोकांना अंधश्रद्धा बनवणं, त्यांच्या जीवाशी खेळणं आणि अशा प्रकारची जाहिरात करणं, अशा चुकीच्या औषधांचा साठा करणं, ते औषधं देणं हे सगळंच कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे. आता तुम्ही म्हणताय तो औषधांचा साठा करत होता किंवा मग त्याला एका डॉक्टरची पण साथ मिळत होती. कुठेतरी प्रशासनाची चुकी. डॉक्टरची साथ होती की नव्हती माहीत नाही, पण त्याचा असा दावा आहे माझ्याकडे डॉक्टर पण आहे. म्हणजे तो जर समजा असेल तर त्याची शहानिशा करायचं काम चालू आहे. पण तो जर डॉक्टर असेल तर तो डॉक्टर पण तितकाच जबाबदार आहे त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये. तुम्ही या घटनेबाबत प्रशासनाला निवेदन दिलं आहे, बरोबर आहे. SP ना निवेदन दिलेलं आहे. अजूनपर्यंत काही गुन्हा दाखल नाही, काय हालचाल आहे? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जे SP-ना निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. DYSP-ना पण निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित काही जे अधिकारी आहे, मी आता नाव घेऊ इच्छित नाही, उल्लेख करू इच्छित नाही कारण काही गोपनीयता पाळली पाहिजे, त्या अधिकाऱ्यांकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु आजपर्यंत अद्याप कुठलीही हालचाल झालेली मला तरी माहीत नाही आहे. म्हणजे मला कळवलं गेलं नाही किंवा मला दिसत नाही, मला समजलं नाही. मग कुठेतरी ही प्रशासनाची उदासीनता म्हणावं लागेल. नक्कीच प्रशासन उदासीन असल्यामुळेच खरात तिकडे तयार झाला किंवा हा दत्तधाम आश्रमवाला बाबा सुद्धा एवढं त्याचं प्रस्थ फोपवण्यात प्रशासन किंवा ही जी पोलीस यंत्रणा, ही सगळी यंत्रणा कारणीभूत आहेच ना. यांना लक्षात येत नाही का आज महाराष्ट्रभरातून लोक तिथे येतात आणि रीग लावून तिथे त्या बाबाकडे औषधं घ्यायला जातात. त्या औषधांचे दुष्परिणाम अनेक लोकांवर झालेले आहेत, त्याचे व्हिडिओ लोकांनी पाठवलेले आहेत, चर्चा आहेत. आणि हे सगळं असताना जर बाबाचं जे साम्राज्य आहे
त्याच्यात कुठेच हे बोट लावू इच्छित नाही, ते सगळं अलबेल आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही यंत्रणा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. आता आम्ही तिथं स्वतः जाऊन आलो, तिथं पाहिलं म्हणजे 20 वर्षांचा जो काळ होता त्या बाबाचा, 15 वर्षापूर्वीचा, तो एकदम छोटं मंदिर होतं. आता भव्य दिव्य बरोबर. मंदिर आहे. मोठा 5 ते 10 एकरमध्ये त्यांनी मोठं प्रशस्त असं आश्रम बनवलेला आहे. एवढं कुठून तरी माया ती जमवली. ही माया जी आहे ती लोकांचं शोषण करून फसवूनच जमवलेली आहे. कारण मी जेव्हा 2018 मध्ये तिथे गेले होते पहिल्यांदा, तर तिथे काही स्त्रिया आलेल्या होत्या आणि त्या स्त्रिया मूल होण्यासाठी आलेल्या होत्या. त्या तिथे 4-4, 8-8 दिवस राहायच्या आणि बाबा त्यांना आश्वासन द्यायचा की तू ओटी भरूनच तिथून जाशील. त्यांना तिथे चकरा मारायला लावणं काहीतरी असे छुटपुटीला सांगायचा तो. तर अशा प्रसंगी काहीही घडू शकतं ना स्त्रियांच्या बाबत. हे सगळे फंडे तो अवलंबत होता आणि आर्थिक शोषण तर आहेच. ह्या आर्थिक शोषणाच्या बळावरच हे जे काय आहे माया कमवली आहे त्याने, ती त्याच बळावर कमवली. हा कुठे घाम गाळायला गेला होता? आता शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही? काय कारवाई झाली पाहिजे? ह्या आत्ता प्रशासनाकडे आमची पहिली मागणी अशी आहे की ह्या बाबाचं जे दरबार सुरू आहे तो तातडीने बंद व्हावा, त्याच्या विरुद्ध कारवाई व्हावी, त्याला म्हणजे कस्टडीत घेऊन बाकीचा तपास व्हावा. कारण त्याचे अनेक तिथे गैरव्यवहार जे चाललेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे कायद्याचा जे उल्लेख आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, जादूटोणा विरोधी कायदा आणि BNS वगैरे, त्या कायद्यांच्या अंतर्गत ती कारवाई व्हावी अशी आमची पहिली मागणी ह्या केसमध्ये आहे. आणि इन जनरल जी मागणी आहे ती अशी मागणी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अद्याप झालेले नाही आहेत, ते नियम शासनाने करावे. आणि तिसरी मागणी अशी आहे की अद्याप अनेक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही आहे, ती नेमणूक व्हावी. नक्कीच. या ठिकाणी जर पाहिलं तर गवंदे मॅडम यांनी सांगितलंय की त्या भोंदू बाबावरती जो दत्तधाम सरकार म्हणतात त्याला, गडगे महाराज, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गवंदे यांनी केली आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.